जगन्नाथ चकाचैन नीलाचल वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जगन्नाथ चकानैन, जगन्नाथ चकानैन नीलाचल वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, अरे तू न संभाले तो हमें कौन संभाले। मेरी तो नैया है अब तेरे हवाले, मेरी तो नैया है अब है तेरे हवाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जगन्नाथ जगन्नाथ चकानैन चकानैन नीलाधर वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तुम ही सबके भाई बंधु मित्र सखा हो, तुम ही सबके भाई बंधु मित्र सखा हो, तुम ही सबके स्वामी सेवक माता पिता हो, तुम ही सबके स्वामी सेवक माता पिता हो। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जगन्नाथ चकानैन, जगन्नाथ चकानैन लीलाधर वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। मित्रांनो, जालना शहरामध्ये 16 जुलै 2026 रोजी आज गुरुवार दुपारी 3 वाजता श्री जगन्नाथ भगवानची यात्रा निघालेली आहे। आपल्याला सांगू इच्छितो की भारतामध्ये ओडिसा राज्यामध्ये म्हणजे पुरी येथे जगन्नाथ स्वामी बलभद्र आणि त्यांची बहीण म्हणजे सुभद्रा यांची भव्य दिव्य अशी भारतातली सर्वात मोठी रथयात्रा निघत असते। परंतु ज्या भक्तांना या यात्रेमध्ये सहभागी होता येत नाही अशा बऱ्याच भक्तांकडून विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये अशी रथयात्रा काढल्या जात असते। जालना शहरामध्ये काही वर्षापासून अशी परंपरा चालू झालेली आहे। जालना शहरातील जवाहरबाग येथे असलेलं दधिमाता मंदिर आणि याच मंदिरामध्ये स्थापन असलेले भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा देवीची ही मूर्ती आहे आणि आता दुपारी 3 वाजता ही यात्रा निघत आहे। साधारण 7 वाजेपर्यंत ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रूपम हॉलपर्यंत ही चालन। 7 वाजता देव रूपम हॉलमध्ये पोहोचल, त्यानंतर 9 वाजेपर्यंत देव तिथंच राहतील आणि नंतर 9 वाजता हे मूळ मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये पुन्हा येतील। अशी ही रथयात्रा आपण जालना शहरामध्ये आज 16 जुलै 2026 गुरुवार रोजी बघत आहोत। माता मंदिर संस्थानतर्फे भगवान जगन्नाथ, माता सुभद्रा आणि भैया बलभद्र यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे आज मोठे कार्यक्रम रथयात्रा नियोजित केलेले आहेत। दधी माता मंदिर संस्थान यांना सर्वांना आवाहन केलेलं आहे
आज जास्तीत जास्त या संख्यामध्ये येऊन हे भगवान जगन्नाथ यात्राला ते चांगल्या प्रकारे याला सुशोभित करावे. सर्व जालनावासियांना विनंती आहे की आज इथे येऊन महातीर्थ प्रसाद ते घेऊन ते पूर्ण काम करावी. याबद्दल आम्ही संस्थांच्या वतीने सर्व भक्तांना विनंती करतो. आणि आज या प्रसंगी माननीय श्री रवींद्रजी खडेकर साहेब यांनी हे व्हिडिओ क्लिप तयार केलेलं आहे. भगवान जगन्नाथची यात्रेच्या बद्दल महत्त्व सांगण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. त्यांना खूप खूप धन्यवाद. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. मित्रांनो, जालना शहरामध्ये ही भगवान जगन्नाथ रथयात्रा निघालेली आहे आणि आपण इथं बघत आहोत की अतिशय उत्साह या भगवान जगन्नाथ रथयात्रेमध्ये आपण बघत आहोत. महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने इथं आपला सहभाग नोंदवत आहे. प्रत्येक नागरिक आपली सेवा इथं देत आहे. रथयात्रेमध्ये महिला मोठ्या संख्येने इथं सहभागी झालेल्या आपल्याला दिसत आहे. रथयात्रेमधील हा रस्ता संपूर्ण महिलांकडून स्वच्छ करण्यात येत आहेत. ओडिसा राज्यामध्ये पुरी येथे असलेलं जगन्नाथ भगवान रथयात्रेनिमित्त तेथील राजा जगदेवजी यांच्याकडून या रथयात्रेचं पिढ्यानपिढ्या वंश परंपरागत प्रमाणे आयोजन करण्यात येत असतं. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. श्याम में घन श्याम मुरली वाले आजा बंसी वाले राजा